नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या शरीराचा कंट्रोल म्हणजेच आपला मेंदू. विचार करण्यापासून ते इतर गोष्टी आठवण्यापर्यंत सर्व क्रिया मेंदूद्वारे नियंत्रित केल्या जातात. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आपण नकळत अशा काही सवयी लावून घेतो ज्याचा आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेवरती परिणाम होतो. जेव्हा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी विसरायला होतात, एकाग्रता कमी होते किंवा सतत चिडचिड होते, तेव्हा समजून जा की तुमचा मेंदू थकलेला आहे आणि तो तुम्हाला धोक्याचा इशारा देतोय. आपली बुद्धी तल्लख आणि स्मरणशक्ती तेज जर तुम्हाला ठेवायची असेल तर केवळ बदाम खाऊन उपयोग नाही. त्याआधी मेंदूला पोखरणाऱ्या 7 घाणेरड्या सवयी सोडणं अत्यंत आवश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कोणत्या सवयी आहेत त्या जाणून घेणार आहोत. मेंदूला दिवसभरातील माहिती प्रोसेस करण्यासाठी आणि पेशींच्या तंदुरुस्तीसाठी 7 ते 8 तासांच्या शांत झोपेची गरज आहे. झोप पूर्ण न झाल्यास मेंदूवरती अतिरिक्त ताण येतो आणि विसरभोळेपणा वाढतो. त्यानंतर रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळी मेंदूला ऊर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते. नाश्ता न केल्यानं रक्तातील साखरेची पातळी कमी होते. मेंदूला पुरेसे पोषक घटक न मिळाल्याने देखील बुद्धी मंदावते. त्यानंतर जास्त गोड पदार्थांमुळे शरीरातील प्रोटीन्स आणि पोषक तत्वांचं शोषण थांबतं. यामुळे मेंदूच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता देखील कमी होते. दिवसभर एकाच जागी बसून राहिल्यानं मेंदूला होणारा रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन कमी होतो. नियमित व्यायामामुळे एंडोर्फिन सारखी संप्रेरक स्त्रवतात जी मेंदूला तरुण ठेवत असतात. त्यानंतर अतिमद्यपान हे देखील मेंदूला हानिकारक ठरू शकतं. यामध्ये असणारे घटक न्यूरॉन्सवरती परिणाम करतात. त्यामुळे विचार करण्याची क्षमता, समजून घेण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता कमकुवत होत जाते. यामुळे मानसिक आजारांचा धोका वाढीस लागतो. त्यानंतर सतत तणाव अनुभवणं हे देखील मेंदूसाठी हानिकारक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ तणावाखाली राहते तेव्हा शरीरातील कार्टिसोल या हार्मोनचं प्रमाण वाढतं. हा हार्मोन मेंदूच्या स्मरणशक्ती आणि शिकण्याशी संबंधित भागावरती मोठा परिणाम करतो, ज्यामुळे मानसिक थकवा, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो. त्यानंतर सतत स्क्रीन पाहिल्यामुळे मेंदूची एकाग्रता कमी होत जाते. यामुळे मेंदू लवकर थकतो आणि कामामध्ये चुका होण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे मोबाईल, त्यानंतर TV आणि कम्प्युटर यांचा जेवढा कमी होता होईल तेवढा वापर कमीत कमी करावा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.